नमस्कार. लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत रूममध्ये झोपलेला असतो. त्यावेळेस सरोज त्याला पाहण्यासाठी येते आणि त्याशी बोलत असते. त्यावेळेस कला पण रूममध्ये येणार असते, पण सरोजला पाहून बाहेरच थांबते. सरोज बाहेर येऊन म्हणते, तू मला बघून बाहेर का थांबलीस? त्यावर कला म्हणते, तुम्ही त्याच्याशी बोलत होता ना म्हणून. त्यावेळेस सरोज म्हणते, बरं बस झालं, रूमचं टेम्परेचर एवढं कमी ठेवू नकोस. थंडीचे दिवस आहेत, अद्वैतला त्रास होईल. आणि तिथून निघून जाते. पण थोडं लांबवर जाऊन मनातच विचार करते की सगळे खरे इथं व्यवस्थित बसलेले आहेत आणि त्यांना रुजायला मी देणार नाही आणि आता डाव माझा असेल असे म्हणून कलाकडे पाहत असते. थोड्या वेळानंतर अद्वैत रूममधनं बाहेर येतो आणि संस्थेतील एका माणसाशी बोलू लागतो. आणि हे सगळं राहुल ऐकतो. राहुल म्हणतो, काय बोलत असेल हे, याचा पता केलाच पाहिजे. आणि आता कलेला समजेल का तिचं घर अद्वैतनं विकत घेतलेलं आहे, आणि कलेला समजेल का सरोज तिच्याशी चांगलं वागायचं नाटक करत आहे. अशा सिरियलच्या नवनवीन भागासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.